राज्यात एकीकडे भाजप शिवसेना एकत्र नांदत असताना दुसरीकडे मात्र नवी मुंबईमध्ये दोन्ही पक्षांचा विस्तवही जात नाहीये। एकमेकांचे कट्टर वैरी असलेले गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांवर तुटून पडल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यातच आता गणेश नाईकांनी शिंदेंना आणखी एक इशारा दिलाय। आम्हाला छेडू नका, नादाला लागाल तर तुमची जागा दाखवणार, असा इशाराच नाईकांनी एकनाथ शिंदेंना दिलाय। आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे। नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू की आम्हाला छेडू नका। आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे। नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू। चाय वाढवल्याशिवाय पुनर्विकास होणार नाही, गोष्ट सत्य असली तरी सुद्धा, परंतु राक्षसी विचार मनामध्ये ठेवून पुराणामध्ये आपण भस्मासूर बकासूर ही नावं आपण ऐकली होती, परंतु आधुनिक जगामध्ये बकासूर आणि भस्मासूर निर्माण झालेले आहेत। त्या बकासुरांना रोखणं गरजेचं आहे। किंबहुना आता सिडकोचा कारभार मुख्यमंत्री साहेब पुरे झाला, आता की सगळं संपलेलं आहे। मधल्या काळात बिल्डरला जितके भूखंड द्यायचे ते भूखंड दिले, ज्यांचं उखल पांढरं व्हायचं त्यांचं झालेलं आहे। माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आता सिडकोचा कारभार नवी मुंबई शहराच्या बाहेर आता पाठवा, जेणेकरून नवी मुंबईच्या जनतेला सुखाचे दिवस येतील।